आपण काही सवयींमुळे आजारांना आमंत्रण देत असतो। आता आयुष्यभर म्हातारपणापर्यंत निरोगी राहायचं असेल, आजारी पडायचं प्रमाण कमी व्हायचं असेल तर काही गोष्टींकडे आपणच प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याच काही टिप्स पाहणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता हृदयविकाराचे भरपूर सारे पेशंट आता आपल्याला पाहायला मिळतात। जर आपले वजन व्यवस्थित असेल तर आपल्यापासून आजारही दूर राहतात। दरवर्षी जगभरात मोठ्या संख्येने लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो। मधुमेह, उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी यासारख्या समस्या देखील आहे। हे सर्व रोखण्यासाठी मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे आपला आहार। आपला आहार जर व्यवस्थित असेल, परिपूर्ण असेल, तेलकट नसेल तर आपल्याला या समस्या रोखता येऊ शकतात। जसजसा रक्तदाब वाढतो तसतसे अधिक समस्या देखील निर्माण होतात। त्यामुळे आपल्या आहारावर व्यवस्थित नियंत्रण ठेवा आणि सकस आहार घ्यायला नक्कीच सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे म्हातारपणापर्यंत कोणताही आजार होणार नाही। नंबर 2, निरोगी राहायचे असेल तर वेळेवर अन्न खाणे गरजेचं आहे। आता सकस आहार घेताय पण त्याची वेळ जर वेगवेगळी असेल किंवा बरोबर नसेल तर त्याचा देखील काही उपयोग नाही। फळे, भाज्या यांचा आहारात समावेश असावा आणि त्याचबरोबर फक्त आहारच नाही तर तणाव देखील नसणे आपल्यासाठी आवश्यक आहे। अतिरिक्त मीठ, अतिरिक्त साखर देखील टाळली पाहिजे। अँटीऑक्सिडंट युक्त असलेले जी पदार्थ आहे ते जास्त प्रमाणात आपल्या आहारामध्ये असायला हवा, जेणेकरून कर्करोगाचा जो धोका आहे तो कमी होतो। आता नंबर 3, हंगामी फळे। मी याआधी पण बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत वेट लॉसच्या की हंगामी फळे आपल्या आहारामध्ये असायलाच हवं, रोज एक तरी। हंगामी फळे, हिरव्या भाज्या, लिंबू यातील प्रत्येक पदार्थात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात। त्यामुळे या पदार्थांच्या तुमच्या आहारात जर समावेश असेल तर कर्करोगापासून तुम्हाला बचाव होण्यासाठी हे उपयुक्त ठरतात। फळे आणि भाज्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो कमी असतो, यामुळे तुमच्या आहारामध्ये ह्या भाज्या नक्कीच असाव्यात। तुम्हाला याआधी मी ग्लायसेमिक इंडेक्सवाल्या भाज्या सांगितलेल्या आहेत, तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा। आता व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करायचा। यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढण्यास मदत होते। सफरचंद, संत्री, लिंबू तुमच्या रोजच्या आहारात असाव्या। हिरव्या भाज्या, गाजर, बीन्स, शिमला मिरची, टोमॅटो देखील रोज खा। तसेच कच्चे टोमॅटो खाणे देखील फायदेशीर आहे। लसणाचा आपल्या शरीरासाठी भरपूर फायदा आहे। अशा प्रकारे रोजच्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्या देखील बदला। आहारामध्ये चांगल्या फळांचा, भाज्यांचा नक्की समावेश तुम्ही करू शकता। नंबर 5, आता उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळ्यात थंडावा देणारे पदार्थ, ज्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं असे पदार्थ आपल्या शरीरासाठी तापमान कमी करण्यासाठी मदत करतात। उष्णतेमध्ये आपल्याला अधिक आरामदायक वाटू शकते अशा फळांमुळे। गरम उन्हाचे महिने चालू झालेले आहे। चयापचय, पचन आणि द्रव्य संतुलनासह आपल्या शरीराच्या कार्यांवर या उन्हामुळे परिणाम होऊ शकतो। म्हणून तुमच्या शरीराच्या गरजा समजून घेणे आणि तुम्हाला थंडावा देणारे, पाण्याचे प्रमाण जास्त असलेले अन्न नक्कीच तुम्ही निवडू शकता, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये याने तुम्ही आजारी पडणार नाही। आता नंबर 6, दही आवडते। दही जर आवडत असेल म्हणजे दह्यामध्ये 78 ते 82% पाणी असतं। त्यात प्रथिने म्हणजे प्रोटीन आहे, प्रोबायोटिक्स आहे आणि सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असं हे दही आतड्यांसाठी निरोगी मानलं जातं। उन्हाळ्यात दही खाल्ल्याने जळजळ कमी होते, अपचन कमी होते आणि उष्णतेपासून संरक्षण देखील होते। शिवाय अनेक पोषक तज्ज्ञ जे आहेत ते निद्रानाशक उपाय म्हणून दही खाण्याचा सल्ला देतात, कारण यामध्ये कॅल्शियम, ट्रिप्टोफॅन, व्हिटॅमिन B5, B12, मॅग्नेशियम, फॉलिक ॲसिड असते। आणि स्मूदीमध्ये दही खाऊ शकता, जेणेकरून तुमचे आतडे देखील हेल्दी राहू शकतात। आणि दही रात्री खाणे टाळावे, कारण रात्री मेटाबॉलिझमचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं असतं। त्यामुळे दही, भात, राजमा यासारखे पदार्थ जे आहेत ते रात्री खाणं नक्कीच तुम्ही टाळू शकता। पण दही तुम्ही दिवसभरात नक्कीच खाऊ शकता, ताक खाऊ शकता, जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहू शकेल। नंबर 7, हिरव्या ताज्या पालेभाज्यांमध्ये 85 ते 92% पाण्याचे प्रमाण असते। पालक, काळे आणि मोहरी सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व आणि खनिजे
जसे की विटॅमिन ए, सी, लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम समृद्ध असतात. हिरव्या पालेभाज्या खाण्याचे खूप सारे फायदे देखील आहेत. आता कमी कॅलरी वजन निरोगी ठेवण्यासाठी मदत करते, म्हणजे पचन देखील सुधारते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल रक्त शुद्ध करण्यास मदत करते आणि तुम्हाला ऊर्जा देखील देते. प्रतिकार शक्ती वाढवते. भरपूर फायबर्स असतात जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील मदत होऊ शकते. जळजळ कमी करण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंट्स कर्करोग आणि हृदयविकारासारखा धोका कमी करतात. हे खूप सारे हिरव्या पालेभाज्यांचे फायदे आहेत. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नक्कीच हिरव्या पालेभाज्या आहारामध्ये घेऊ शकता. आता पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करा. तुमचा दिवस प्रेरणाने सुरू करण्यासाठी तुम्हाला एक सुंदर सनी दिवस आवश्यक आहे. लवकर उठून फिरायला किंवा जिमला जा. निरोगी वजन राखण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी, एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायामाची तुम्हाला गरज असते. जेवणाच्या म्हणजे सकाळी नाश्त्याच्या आधी 500 पावलं, रात्री जेवल्याच्या नंतर 500 पावलं नक्कीच तुम्ही चाललं पाहिजे, जेणेकरून तुमचं आरोग्य जे आहे नियंत्रणात आणि व्यवस्थित असं राहू शकतं. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे सक्रिय कसं राहायचं. हो, तुम्ही पोहणे, वेगवान चालणे, हायकिंग किंवा सायकलिंग यासारख्या मैदानी क्रीडा प्रकारांचा वापर करू शकता. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी लवकर उठा. संध्याकाळी उशिरा बाहेर पडा. आरामदायक वाटण्यासाठी हलक्या रंगाचे किंवा हलके कपडे घाला, म्हणजेच तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वर्कआउट करताना किंवा व्यायाम करताना त्रास होणार नाही. व्यायाम करताना स्वतःला हायड्रेट ठेवा. पाण्याची एक बॉटल ठेवा आणि एनर्जी ड्रिंक देखील ठेवा. पण दिवसभर तुम्ही सक्रिय राहणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं आरोग्य देखील व्यवस्थित राहील आणि मेटाबॉलिझम देखील छान प्रकारे सुरळीत पार पडत राहील. हे नसेल होत तर तुम्ही डान्स क्लासमध्ये जाऊ शकता. डान्स किंवा नृत्य ही एक कला आहे. कलाभाव व्यक्त करण्यासाठी असली तरी शारीरिक हालचालींसाठी उत्तम असा पर्याय आहे. किंवा तुम्ही स्विमिंग करू शकता. सामान्यपणे डान्सर हे निरोगी राहतात आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करतात. डान्स किंवा नृत्य करणे हा सक्रिय राहण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचे मानसिक शारीरिक आरोग्य जपण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही डान्स क्लास देखील जॉईन करू शकता किंवा साधा झुंबा क्लास देखील जॉईन करू शकता, जेणेकरून तुमची दिवसभराची क्रिया आहे, अवयव हालचाली आहेत किंवा शरीर हालचाली निरोगी राहतील. पुढचा मुद्दा आहे म्हणजे तुमचे घर स्वच्छ ठेवा. स्वच्छतेची सुरुवात ही घरापासून होते, पण घराची स्वच्छता ठेवल्याने एखादी व्यक्ती सक्रिय राहते, चांगली शारीरिक क्षमता निर्माण होते आणि प्रसन्न देखील तितकीच राहते. जर तुम्ही TV पाहत असाल तर TV पाहत तुम्ही व्यायाम करू शकता. जर तुम्ही काही शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. या शारीरिक हालचालींमध्ये सिटअप्स मारणे, साधे खांदे वक्राकार फिरवणे किंवा स्ट्रेचिंग करणे या गोष्टी तुम्ही TV पाहता देखील करू शकता. म्हणजे TV पाहून मनोरंजन देखील होऊ शकते आणि तुमचा व्यायाम देखील नक्कीच होऊ शकतो. जेव्हा शक्य आहे तेव्हा चालणे ही अशी दिवसभरातील सामान्य क्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती दररोज ठराविक पाऊले चालतो. पण ज्या लोकांना दिवसभरात दीर्घकाळ चालण्यासाठी वेळ मिळत नाही ते जवळच्या ठिकाणी चालत जाऊ शकतात. बाईक किंवा कारऐवजी वाहनांचा कोणताही वापर करण्याऐवजी साधं दुकानात जाण्यासाठी देखील पायी जाऊ शकता. याने तुमच्या शरीराची हालचाल होईल आणि तुम्ही सक्रिय देखील राहू शकतात. ज्यांना दिवसभर बसून काम करण्याचा जॉब असतो ते देखील घरी जाण्यासाठी काही अंतर चालत देखील जाऊ शकतात, जेणेकरून तुमचा तितकाच व्यायाम नक्कीच होईल. नियमित योगा केल्यास तुम्हाला लवचिकपणा मिळेल. तुम्हाला तणावातून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे जर ताणतणाव असेल तर तुम्ही नियमित योगा देखील करू शकता. योगा ही एक सामान्य क्रिया आहे जे तुमचे मन शांत करते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करत असते. त्याचबरोबर कॅल्शियमयुक्त अन्न हे हृदयविकार जर होत असेल म्हणजे हृदयविकार टाळण्यासाठी देखील तुम्हाला उपयोगी आहे. जर आपले वजन व्यवस्थित असेल तर आपल्यापासून आजार देखील दूर राहतात. जगभरात मोठ्या संख्येने हृदयविकाराने मृत्यू होतो. मधुमेह आहे म्हणजे डायबिटीस आहे, उच्च रक्तदाब आहे, यासारख्या भरपूर आजार देखील आजकाल खूप वाढायला लागलेले आहेत. त्यामुळे परिपूर्ण आहार म्हणजे कॅल्शियमयुक्त अँटीऑक्सिडंटयुक्त आहार घेणे देखील गरजेचं आहे. हे सर्व जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमची शरीराची क्रिया
व्यवस्थित राहू शकते म्हातारपणापर्यंत आणि तुम्हाला खूप साऱ्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागणार नाही. आता अँटीऑक्सिडंट युक्त जी फळं असतात ती देखील तुमच्या आहारात असायला हवे. निरोगी राहायचे असेल तर वेळेवर अन्न खाणे गरजेचं आहे. जर तुम्ही सकस आहार घेताय पण टायमिंगच तुमचा चुकीचा असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. सकाळी नाश्ता हवा, दुपारचं जेवण वेळेत हवं आणि रात्री सूर्योदयापूर्वी जेवायला हवं. हे शक्य नसेल तर रात्री तुम्ही 8:30च्या आत नक्कीच जेवू शकता, जेणेकरून तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते रात्रीचं देखील व्यवस्थित राहील. आणि रात्री जेवणानंतर 2 तासाच्या आत कधीही झोपू नये, जेणेकरून तुम्हाला वेट लॉस जर करायचं असेल तर या गोष्टी तुम्ही पाळायलाच हव्यात. रात्री शतपावली करायला हवी. तुमचा जर दिवसभर व्यवस्थित प्लॅन करून जर तुमचा दिवस चालत असेल, म्हणजे प्लॅन म्हणजे काय, योग्य आहार, व्यायाम, तणावयुक्त जीवन जर असेल. आता तणाव तर सर्वांनाच आहे, पण त्यावर मात कशी करायची, त्यावर विजय कसा मिळवायचा हे सगळं तुमच्या हातात आहे. जर तणाव जास्त असेल तर तुमचं आरोग्य नक्कीच ढासळू शकतं आणि तुमचं मानसिक शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तणाव जर तुमच्या आयुष्यात असेल तर त्याचा पर्याय शोधू शकता तुम्ही. डान्स क्लास लावा, वाचन करा, योगा करा, जेणेकरून तुमच्या शरीरातून तुमच्या मनावरचा ताण हा कमी होऊ शकेल. आता व्हिटॅमिन सी युक्त फळं खाण्याचा प्रयत्न करा, कारण व्हिटॅमिन सी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणामध्ये असते. त्याचबरोबर कॅल्शियमयुक्त फळं किंवा भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. गोड खाणं टाळा. साखर, मैदा, जंक फूड हे जे पदार्थ आहेत ते महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा ठीक आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर महिन्यातून 2दा देखील ठीक आहे. पण जर तुम्ही व्यायामच करत नाही, फक्त चालणं वगैरे असा थोडाफार व्यायाम तुमचा आहे, तर तुम्ही आहारामध्ये हे जे जंक फूड आहे, तळलेले पदार्थ आहे, त्याचबरोबर मैदायुक्त, साखरयुक्त जे पदार्थ आहे ते तुमच्या आहारामधनं कमी करा. बघा तुमच्या शरीरावर त्याचा किती परिणाम होतोय. 1 महिना फक्त करून पहा आणि त्यानंतरनं महिन्याच्या शेवटी तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे तुम्हीच अभ्यास करू शकता, ॲनालिसिस करू शकता. याआधीच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर असे कोणते पदार्थ आहे जे तुम्ही खाल्ली नाही पाहिजे, त्याचबरोबर असे कोणते 15 पदार्थ आहे किंवा जे तुम्ही खाल्ल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते, तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते, याची लिस्ट देखील दिलेली आहे. ते देखील तुम्ही चेक करू शकता. किंवा वजन कमी करण्यासाठी सुरुवात कशा प्रकारे करू शकता, किंवा काय केल्याने तुमचं वजन पटकन कमी होऊ शकतं, किंवा व्यायाम कमी करून आहारात कोणते बदल करून तुम्ही वजन कमी करू शकता किंवा मेंटेन ठेवू शकता, याविषयीची देखील भरपूर सारी माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्यामुळे जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ती प्लेलिस्ट देखील डाएट आणि डाएट रेसिपीची जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही चेक करू शकता. जर स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुमचा दिवस हा सक्रिय असायला हवे, आळसाने भरलेला नसायला हवा. जर तुम्हाला आरोग्य तुमचं नियंत्रित म्हणजे व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी ह्या पाळाव्याच लागतील. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या रेग्युलरच्या जीवनात आत्मसात करा. अजून काही भरपूर टिप्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता.